निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही वाढीव जी जागा द्यायची आहे, ती जागा आपण जी मागणी केलेली जागा आहे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करू. आपल्याला कल्पना आहे, लेंडीसारखा प्रकल्प अनेक वर्ष थकला होता. तुषार राठोडांच्या पाठपुराव्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात काम झालं. खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला, पण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत, त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मार्चच्या बजेटमध्ये त्या संदर्भात आपण सगळा निधी उपलब्ध करून या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू. खरं म्हणजे मी अतिशय घाईने याकरता बोलतोय, मला वर्धेपर्यंत पोचायचं आहे, माझं हेलिकॉप्टर उडणार नाही. पण आपण एक लक्षात ठेवा, माझ्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत. आम्हाला ज्यावेळी 232 जागा मिळाल्या त्यावेळी लोक म्हणायचे की आता यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करतील. आता 1 वर्ष झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही. पण माझी विनंती तुषारभाऊ तुम्हाला आणि विजयाताई तुम्हाला आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा. कारण आपण आता लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत. आता माझ्या मुखेडमधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत, तुम्हाला निवडून देणार आहेत. त्यानंतर 1 वर्षांनी ज्यावेळेस मी येईल त्यावेळी सर्वात जास्त लखपती दिदी या मुखेडमध्ये असल्या पाहिजेत, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 20 तारखेला निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये मागच्या वेळी लोक तर आपले, नगरसेवक तर आपले आले, पण थोड्या मतांनी नगराध्यक्ष आला नाही. त्यामुळे 5 वर्ष किती अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला हे आपण बघितलंय. आणि म्हणून आता यावेळी चूक करायची नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळे पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, 20 तारखेला मतदान केंद्रावर जा, जिथे कमळ दिसेल त्याची बटन दाबा. 20 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, कमळाची काळजी तुम्ही घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होती. भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करतील अशा अफवा पसरवल्या जात आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या सभेच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलेला आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही आमची काळजी घ्या, पुढचे 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना आणि जनतेला केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.